हॅलो, वेलकम टू साज हँडक्राफ्टेड ज्वेल्स. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्वेलरी मेकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वायर्सबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. खास करून गेज म्हणजे काय आणि 18, 20, 22, 26, 28 या वायर्सचा योग्य वापर कसा करायचा ते समजून घेणार आहोत. पहिली आहे 0.3 mm मायक्रोवायर. ही वायर खूपच पातळ आणि फ्लेक्झिबल असते. ही जवळजवळ धाग्यासारखी वाटते, त्यामुळे फाईन डिटेलिंगसाठी ही बेस्ट असते. ह्या 0.3 mm वायरचा वापर मेनली बीड्स रॅप करायला, स्टोन फिक्स करण्यासाठी आणि ज्वेलरीला नीट फिनिशिंग द्यायला केला जातो. जर तुम्हाला तुमचा डिझाईन क्लीन आणि प्रोफेशनल दिसायला हवा असेल तर ही वायर खूप युजफुल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वायर खूप सॉफ्ट असल्यामुळे जास्त जोर लावला तर ती तुटू शकते, त्यामुळे हलक्या हाताने काम करावं लागतं. दुसरी आहे गिअर वायर. ही गिअर वायर नॉर्मल प्लेन वायर नसते, तर तिच्यावर आधीच लहान लहान लाईन्स किंवा टेक्स्चर असतो, त्यामुळे ही वायर वापरली की ज्वेलरीला आपोआप डिझाईन आणि शाईन मिळतो. ही तिसरी छोटी आहे बॉल पिन. हिचा स्पेसिफिकली लॉरियल बनवण्यासाठी यूज होतो. चौथी आहे 18 गेज वायर. ही खूप जाड आणि स्ट्रॉंग वायर असते. मेनली नेकलेस बेस, चोकर किंवा बँगल्स आणि नथसाठी वापरली जाते. ही वायर शेप नीट होल्ड करते, पण बेंड करायला थोडीशी कठीण असते. पण ह्या वायरचा ग्रिप खूप स्ट्रॉंग असतो. नेक्स्ट आहे 20 गेज वायर. ही थोडी कमी जाड असते, पण अजूनही ती स्ट्रॉंग असते. इयरिंग्स फ्रेम, रिंग्स आणि मीडियम स्ट्रक्चरसाठी ही परफेक्ट आहे. नेक्स्ट आहे 22 गेज वायर. ही मीडियम थिकनेसची वायर आहे आणि बिगिनर्ससाठी बेस्ट आहे. पेंडंट, लाईट इयरिंग्स आणि बेसिक डिझाईनसाठी ही खूप उपयोगी आहे. नेक्स्ट आहे 24 गेज वायर. ही थिन वायर आहे आणि बीड्स रॅप करायला, स्टोन्स फिक्स करायला आणि डिटेलिंगसाठी वापरली जाते, त्यामुळे ज्वेलरीला नीट फिनिशिंग मिळते. नेक्स्ट आहे 28 गेज वायर. ही सर्वात पातळ वायर आहे आणि थ्रेडसारखं काम करण्यासाठी आणि मायक्रो डिटेलिंगसाठी वापरली जाते. ही खूप डेलिकेट असते, त्यामुळे जास्त प्रेशर दिला तर तुटू शकते. तर मैत्रिणींनो, ह्या वायर्सकडे जरा नीट लक्ष दिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जेवढा नंबर जितका कमी असेल तेवढी वायर तितकीच जाड असते. जसं की ही 18 गेजची वायर आहे, ही सगळ्यात जास्त जाड आहे. ज्या वायर्सचे जे नंबर आहेत ते 18 गेजपासून स्टार्ट होतात, 18 टू लास्ट 28. ओके, तर ही जी 18 गेजची वायर आहे ही सगळ्या वायरमध्ये जास्त जाड आहे आणि तिच्या कम्पॅरेटिव्हली ही जी 20 गेजची वायर आहे ती थोडीशी थिन आहे ॲज कम्पेअर टू 18 गेज वायर. त्यानंतर 22, 24, 26 असे हे जे पुढचे मोठे नंबर्स आहेत तेवढ्याच वायर्सची जाडी कमी असते. थोडक्यात त्या पातळ असतात. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा रूल जो मी मगाशी सांगितलेला की नंबर जितका कमी असेल तितकी वायर जाड असते आणि नंबर जितका जास्त असेल तेवढी वायर पातळ असते. तर हे होतं आपलं ज्वेलरी मेकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वायर्सचं इंट्रोडक्शन. अजून हँडमेड ज्वेलरी मेकिंग व्हिडिओजसाठी चॅनल साज हँडक्राफ्टेड ज्वेल्सला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.